रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे श्री क्षेत्र गोकुळधाम संस्थान चिंचोशी घाट. माझा परिचय देतो. विश्वास महाराज गाडगे, राहणार वरुडे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संत निळोबाऱ्या पायी पालखी सोहळा प्रमुख आणि पंढरपूरच्या वारकरी, त्याचप्रमाणे पायी नर्मदा परिक्रमा दोनदा माझी त्या ठिकाणी झालेली आहे. अशा प्रकारची साधना करत असताना या श्री क्षेत्र गोकुळधाम संस्थानमध्ये माझा चातुर्मासचा साधना या ठिकाणी चालू आहे. श्री क्षेत्र गोकुळधाम संस्थान चिंचोशी घाटात आल्यानंतर आपल्याला समोरच त्या ठिकाणी दिसतं. या घाटामध्ये सध्या आम्ही या संस्थांमध्ये काही विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देतो. त्याचप्रमाणे काही साधक मंडळी गाथा, ज्ञानेश्वरी, गीता अशा पद्धतीचा असलेला अभ्यास या ठिकाणी करण्यासाठी येतात. आणि यामध्ये या विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेतला जात नाही. त्यांना अन्नदान बरेच लोक त्या ठिकाणी करत असतात, अजून काही करणारे आहेत. तर या पद्धतीनं चालू असलेले आध्यात्मिक शिक्षण आहे. आणि या ठिकाणी मी आज साधना करत असताना आमच्यासोबत आमचे या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष असतात आणि त्यांच्या पद्धतीने हे कार्य ते सर्वजण करून घेत असतात. सध्या आध्यात्मिक शिक्षणाचा असलेला अभाव आणि अध्यात्म जीवन जगण्याकरता आपल्याला प्रत्येक गोष्ट आज शिकवत असतं. संतांचे ग्रंथ आपण जर पाहिले तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर त्या ग्रंथामध्ये मिळत असतं. या कारणानं अध्यात्म आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. दुसरा विषय असा आहे की आता बरोबर गणपती जवळ आलेले आहेत. जसे की पाठीमागं आता भगवान श्री गोपालकृष्ण भगवंताची असलेली त्या ठिकाणी अष्टमी पार पडली. त्यामध्ये दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. एक उदाहरणार्थ अभंग सांगतो. जगद्गुरु तुकोबाऱ्याने एक सुंदर असा अभंग लिहिलेला आहे. शिंके लावी येले दुरी, होतो तिघांचे मी वरी. अशा पद्धतीनं असताना ते शिंक दूर लावलेलं आहे आणि तिघांच्या वर भगवान श्री गोपालकृष्ण वर उभे राहिलेले आहेत आणि ती दहीहंडी फोडतायत. हे तुकोबाऱ्यांनी त्या काळात लिहून ठेवलंय. आणि आजच्या काळामध्ये जी दहीहंडीचा जो उत्सव आहे तो फक्त फेस्टिवल म्हणून पाहिला जातो की ती 3 ते 4 थरांच्या वरती नसावं, पण 10-10, 12-12, 20-20 थर फक्त फेस्टिवल करता आणि स्पर्धेकरता लावले जातात. ते कितपत योग्य आणि कितपत साध्य आहे हे आपण विचार करणं महत्त्वाचं आहे. दुसरा विषय, आता जवळजवळ आता गणपती एक 4-5 दिवसाच्या अंतरावरती येऊन पोचलेला आहे. गणपतीच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. आपल्या प्रत्येक सणाचं उदाहरणार्थ घेतलं तर अशाच पद्धतीनं होतं. गणपतीच्या उत्सवामध्ये आजही गणपतीच्या ठिकाणी लावत असलेलं उत्सव, गाणी ह्यावरती सुद्धा काही कंट्रोल असला पाहिजे की जशा पद्धतीनं गणपती हा एक रिद्धी-सिद्धीची देवता आहे. मग गणपतीच्या त्या कार्यक्रमामध्ये आपण जर अध्यात्मावरती जर प्रचंड त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला, अध्यात्म शिकवलं, तर त्या गणपतीच्या कार्यक्रमातून सुद्धा जसं की लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव समाज एकत्रित येण्याकरता, समाजाने त्या गणपतीच्या उत्सवामध्ये अध्यात्म शिकावं, आपलं आयुष्य सुधारण्याकरता, जीवन जगण्याकरता काही गोष्टी त्या कार्यक्रमांद्वारे मिळावे, याकरिता समाज प्रबोधनपर कार्यक्रम त्या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये झाले पाहिजे. आणि अजून महत्त्वाचं, कीर्तन प्रवचन अशा कार्यक्रमातून कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ते हरिरूप अंग होण्याकरता कीर्तनाचे सुद्धा कार्यक्रम गणपतीच्या सोहळ्यामध्ये झाले पाहिजे, जेणेकरून समाजाला तिथपर्यंत पोचता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गणपतीच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, तरुण विद्यार्थी, तरुण लोक फार मोठ्या प्रचंड प्रमाणात असतो. मात्र आमच्या कीर्तनात जास्त तरुण लोक येत नाहीत. मग आम्ही त्यांच्याकरता तिथं उतरवण्याकरता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी येत असतो, त्यांना त्या ठिकाणी प्रबळ करत असतो. मग अशा पद्धतीनं काही काही मंडळं पण आहेत की फक्त अखंडाराम सप्ताह सुद्धा त्याच्यात करतात किंवा इतर कार्यक्रम समाज प्रबोधन करतात. अशा पद्धतीनं असलेलं आपलं नवरात्र आहे, गणपती आहे, आता बैलपोळा आलेला. अशा पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये आपण जर समाज प्रबोधन कार्यक्रम घेतलं तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून ते समाजाच्या हिताकरता आणि कल्याणाकरता राहील. रामकृष्ण हरी नर्मदे हर.